महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे शिंदे पुन्हा एकत्र येणार का यावरून आता चर्चा सुरू झाली आहे। पण हे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे नसून राज ठाकरे आहेत। लवकरच महायुतीसोबत मनसे एकत्र येणार असल्याचे संकेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिले आहेत। पाहूयात। मनसे करणार महायुतीत एंट्री। राज ठाकरेंमुळे महायुतीचं पारडं होणार जड। लोकसभा निवडणुकीत मनसेची महायुतीला साथ। महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे लहान पक्ष असला तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंचा करिश्मा मात्र मोठा आहे। सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरही वचक ठेवणारा पक्ष म्हणून मनसेचं स्थान आहे। पण गेल्या काही काळात राज ठाकरेंची महायुतीच्या नेत्यांसोबत भेटीगाठी वाढल्यात। नुकतीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही राज ठाकरेंचे चांगले संबंध आहेत। आता लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे महायुतीसोबत येतील असे संकेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलेत। त्यांच्या वक्तव्याचं महायुतीच्या नेत्यांनी स्वागत केलंय। लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळे आम्हाला 45+ जिंकायचे असल्यामुळे आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत। मग राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील, त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही। जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होती लोकसभेच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही। आता आम्ही शिंदे गट एकनाथजींचा ते आमच्यासोबत आहेत, अजितदादा आमच्यासोबत आहे। म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी खरी शिवसेना, खरा राष्ट्रवादी आणि भाजप हे आम्ही सोबत आहोत। राज ठाकरे जर येत असतील आणि काही कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजे वरिष्ठ पातळीवर, मला वाटतं कोणाला काही हरकत नसावी, कारण आम्ही सगळे एका विचाराचे लोक आहोत आणि आम्ही सगळे एकत्र येत आहोत। राज ठाकरे साहेब जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण माननीय राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत। मनसे महायुतीत आल्याने ठाकरे ब्रँड महायुतीला जोडला जाणार। हिंदुत्ववादी चेहरा आल्याने महायुती आणखी मजबूत होईल। उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी ठाकरे ब्रँड महत्त्वाचा आहे। राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांच्या बेरजेचा प्रयत्न आहे। महायुतीचं सरकार आल्यापासून राज ठाकरेंची शिंदे फडणवीसांसोबत जवळीक वाढली आहे। मला भाजपची ऑफर आहे असं विधान राज ठाकरेंनी ऑगस्ट 2023 मध्ये केलं होतं। दरम्यान ते आता लग्न करतील, नंतर काडीमोड पण घेतील असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। दुसऱ्याच्या घरात लग्न आहे, मी कशाला आत्तापासून अक्षता हातात घेऊन बसू? ते कधी लग्न करतात ते बघा ना, एवढी घाई कशाला? कदाचित मार्च मध्ये हनीमूनला पण जातील आणि त्याच्यानंतर डायव्हर्स पण होईल। 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदी सरकार विरोधात लावरे तो व्हिडिओ मोहीम उघडली होती। पण निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी भाजपशी जुळवून घेतलं। नंतर राज ठाकरे यांनी मराठी बाण्यासोबतच कट्टर हिंदुत्वाचा मार्ग पत्करला। उद्धव ठाकरे सरकारला राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून घेरण्याचा प्रयत्न केला। भाजपनं लोकसभा निवडणुकीत 45+ जागा जिंकण्याचा निर्धार केलाय। केवळ एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या साथीनं हे लक्ष्य साध्य होणं कठीण असल्याचं नुकत्याच झालेल्या काही सर्व्हेवरून स्पष्ट झालंय। काही सर्व्हेनुसार आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचं पारडं जड ठरण्याची शक्यता आहे। अशावेळी राज ठाकरेंची साथ भाजपला फायद्याची ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।